स्वामींची पुण्यतिथी 15 एप्रिल रोजी आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी। तर उद्यापासून आपल्या जवळपासच्या मठात केंद्रात सामूहिक पारायणाला म्हणजेच गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहाला सुरुवात होणार आहे। किंवा भरपूर लोक किंवा भरपूर आपले सेवेकरी असतील, ताई असतील, दादा असतील, भरपूर मुलं देखील बसतात। तर आपल्या घरामध्ये ज्यांना जसा वेळ मिळेल तसा घरामध्ये ते करतील किंवा सामूहिक पारायणामध्ये सहभाग घेतील। शक्य असल्यास सामूहिक पारायणामध्ये आवर्जून सहभाग घ्यायचा आहे। बघा, आज आपण पाहणार आहोत उद्यापासून गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात होणार आहे। उद्यापासून गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात होणार आहे। उद्या आहे 9 तारीख। 9 तारखेपासून गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात होणार आहे। तर आपल्याला पूर्वापूर तयारी कशा पद्धतीने करायची आहे, म्हणजेच अगोदर काय काय करायचं आहे, आजच्या दिवशी कोणकोणती कामं तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि उद्या संकल्प कशा पद्धतीने घ्यायचा आहे, पारायणाला सुरुवात कशी करायची, थोडक्यात अगदी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये। बघा, उद्यापासून गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करायची आहे। अजून देखील तुमची इच्छा असेल तर पारायण करायचं आहे, पण तुमचं मन होत नाही किंवा तिकडे पाऊल एखादं तुमचं पडत नाहीये भीतीपोटी। तर भीती कशा पद्धतीने दूर करायची, अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला नियम समजावून सांगितले आहेत। त्यामुळे तुम्ही आवर्जून, जर तुमची इच्छा होत असेल तर, बघा तुमची स्वतःहून इच्छा होत नसते, महाराजांना तुमच्याकडून पारायण करून घ्यायचं असतं, म्हणून तुमच्या मनात वारंवार ती इच्छा प्रकट होत असते की मला देखील गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। कारण आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येत असतात त्यावरती एक प्रकारे महाराज संकेत देत असतात की तू गुरुचरित्राचं पारायण कर, म्हणून तुम्हाला सारखं वारंवार वाटत असतं की आपल्या घरामध्ये देखील किंवा सामूहिक पारायणामध्ये देखील आपल्याला भाग घेतला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला वारंवार सतत जाणवत असतं। असं होत असेल तर आवर्जून तुम्ही पारायणाला सुरुवात करा। तर पूर्वापूर तयारी म्हणजे आज न चुकता 1 गाय व 4 कुत्रे यांना तुम्हाला पोळी खाऊ घालायची आहे, चाणक्या खाऊ घालायचं आहे। तुम्ही बिस्किट देखील खाऊ घालू शकता कुत्र्यांना, कारण काय होतं माहिती आहे का, आजकाल सिटीमध्ये काय झालेलं आहे, बाहेर जे असतात कुत्रे वगैरे फिरत असतात, त्यांना बिस्किटांची इतकी सवय लावलेली असते सर्वांनी की ते चपाती वगैरे खातच नाहीत। अशा वेळेस तुम्ही ते घेऊन जायचं आहे चपाती वगैरे, ते खाल्ली तर ठीक, नाही तर एखादा बिस्किटचा पुडा पण ठेवायचा आहे आणि त्यांना द्यायचा आहे। 1 गाय आणि 4 कुत्रे यांना तुम्हाला आवर्जून तुम्हाला हे करायचं आहे। आता कधी कधी असं होतं की गायच भेटली नाही किंवा 4 कुत्रेच भेटले नाही किंवा तुम्हाला तो वेळच भेटला नाहीये जायला, तुम्हाला भेटलंच नाहीये, गाय पण नाही भेटली आणि कुत्रे पण नाही भेटले। असं होत नाही शक्यतो, ह्या एक वेळेस गाय भेटणार नाही असं होईल, पण कुत्रे भेटणार नाहीत असं होणार नाही। पण एखाद्या वेळेस असं झालंच तर काय करायचं, त्यांच्या नावाने एक पोळी आणि 4 चाणके गाईच्या नावाने आणि 4 कुत्र्यांच्या नावाने असे बाहेर, आपल्या घराच्या बाहेर किंवा गच्चीवरती बाहेर ठेवायचं आहे। नमन करायचं आहे। एक प्रकारे त्यांची परवानगी घ्यायची असते गुरुचरित्र पारायण करण्यासाठी, आणि त्यांची परवानगी घ्यायची आणि ते बाहेर टाकायचं आहे, बाहेर ठेवायचं आहे। एखाद्या पशु पक्ष्याच्या कोणाच्याही मुखामध्ये तो नैवेद्य गेला तर डायरेक्ट त्या 4 कुत्र्यांना गाईला नैवेद्य गेल्यासारखं असतं। त्यामुळे तुम्ही आवर्जून, नाही भेटलं तर असं करू शकता, भेटत असेल तर आवर्जून तुम्हाला हे करायचं आहे। त्याच पद्धतीने पूर्वापूर तयारी म्हणजे तुम्हाला आज चौरंग, तुमचा चौरंगावरती जे नवीन वस्त्र पिवळ्या रंगाचं हंतरणार आहात, ते फुलं वगैरे तुमचं जे काही तुम्ही तयारी करणार आहात, समय वगैरे असेल ते चांगली घासून पुसून व्यवस्थित ताट वगैरे, महाराजांची मूर्ती तुम्ही कुठे कोणत्या दिशेला पूजा मांडणी करणार आहात ते देखील तुम्ही डिसाईड करायचं आहे। दक्षिण दिशेला चुकूनही पूजा मांडणी करायची नाही, पूर्व किंवा पश्चिम दिशेला तुम्ही पूजा मांडणी करू शकता, उत्तर दिशेला देखील तुम्ही पूजा मांडणी करू शकता। पण उत्तर दिशेला पूजा मांडणी केल्यानंतर पूजा मांडणीचं तोंड दक्षिण दिशेला होतं, त्यामुळे असे देखील प्रश्न येतात, काही हरकत नाहीये। पण जर तुमच्या मनात अशा शंका येत असतील तर तुम्ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला तुम्ही पूजा मांडणी करू शकता। पूजा मांडणी करताना घरामध्ये सगळ्यात लवकर उठायचं आहे। तुम्ही जी वेळ निश्चित केली आहे त्या वेळेवरती उठा, कारण त्या वेळेवरती गुरुचरित्राचं पारायण होणं देखील महत्त्वाचं आहे। कारण बघा, पहिल्या दिवशी तुम्हाला अर्थात वेळ लागणार आहे, कारण पूजा मांडणी आहे, पूजा मांडणी करायला वेळ लागतो। त्यामुळे पारायण नंतर 2 ते 3 तासाचं पारायण असतं, त्यामुळे पूजा मांडणीला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तास निवांत शांतपणे पूजा करायची असेल तर 1 तास पूजा मांडणीला द्या। कलश स्थापना करायची आहे, नारळ चांगला पाण्याने भरलेला असावा एवढं लक्षात घ्या। पूजा मांडणी करताना आपल्या जो देवघरामध्ये आहे तो नारळ घ्यायचा नाही आहे, तुम्हाला पूजा मांडणीसाठी सेपरेट नारळ लागणार आहे। महाराजांचा फोटो असेल तर महाराजांचा फोटो व्यवस्थित घ्यायचा आहे, महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा आहे अगोदर। अभिषेक घातल्यानंतर महाराजांना स्वच्छ नवीन वस्त्र त्या दिवशी परिधान महाराजांना करायचे आहेत। गणपती बाप्पाची मूर्ती, गणपती बाप्पाच्या साक्षीने देखील आपल्याला प्रथम वंदनीय गणपती बाप्पाच्या साक्षीने देखील पारायण करायचं आहे, त्यामुळे गणपती बाप्पांच्या नावाची सुपारी
किंवा मूर्ती आसनावरती तुम्हाला आवर्जून ठेवायची आहे. महाराजांना चाफ्याची फुलं, पिवळ्या रंगाची फुलं आवडतात. चाफ्याची फुलं भेटली तर आवर्जून अर्पण करा किंवा पिवळ्या रंगाची फुलं. तुम्ही जे पदार्थ खाणार आहात म्हणजे पारायण काळात तोच नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे. आता पूजा मांडणी व्यवस्थित झाली का बघा, गोमूत्र शिंपडायला विसरायचं नाहीये, हळदीचं लेपन उमरायला करायला विसरायचं नाहीये. जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तिथे देखील गोमूत्र टाकून ती फरशी स्वच्छ पुसायची आहे. तिथे तुम्हाला थोडं अक्षता नंतर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला आसन ठेवायचं आहे, म्हणजे आपला चौरंग असेल ज्याच्यावरती पूजा मांडणी करणार आहात तिथे. आणि अशा जागेला ठेवा, तिथून तुम्ही हलणार नाही, हलवणार नाही, कारण ही पूजा मांडणी आपल्याला 7 दिवस ठेवायची आहे. त्याच पद्धतीने बघा, पूजा मांडणी झाल्यानंतर संकल्प कसा घ्यायचा, तर संकल्प घ्यायला सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीने घ्यायचा आहे. संकल्प घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला आचमन देखील करायचं आहे. आचमन करायचं आहे. संकल्प सगळ्यात अगोदर घ्यायचा आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता थोड्या ओल्या होतील अशा एवढं 1-2 थेंब पाणी, हळदी कुंकू, 1 फूल घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आहे. तुम्ही कोणत्या कारणासाठी पारायणाला बसला आहात ते बोलायचं आहे. तुम्ही किती दिवसांचं पारायण करणार आहात ते बोलायचं आहे. आणि तुमच्या मनातली एखादी इच्छा असेल तर ती प्रकट करायची आहे महाराजांसमोर. आणि हे पारायण निर्विघ्नपणे पार पडावं अशी विनंती महाराजांना करायची आहे. आणि पळीने पाणी तामणामध्ये खाली सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने हा झाला संकल्प. नंतर तुम्हाला आचमन करायचं आहे. आचमन देखील करायला अजिबात विसरायचं नाही. ओम केशवाय नमः 3 वेळा आचमन करायचं, लक्षात घ्या. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाय नमः म्हणून पळीने पाणी खाली हातावरून सोडायचं आहे. अशा पद्धतीने आचमन करायचं आहे. आचमन करायला अजिबात विसरायचं नाहीये. नंतर तुम्हाला अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे अगोदर. आता अभिषेक कसा करायचा तुम्हाला माहिती आहे नाही, तुम्हाला एवढ्या सगळ्या सेवा करणं शक्य तर श्री स्वामी समर्थ म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता, बरोबर. त्याच पद्धतीने आचमन वगैरे झाल्यानंतर 1 माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर 1 माळ घ्यायची आहे. 1 माळ झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची देखील 1 किंवा 3 माळी तरी घ्यायच्या आहेत. कळलं तुम्हाला. 1 माळ गायत्री मंत्राची, 3 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला घ्यायची आहे. पहिल्या दिवशी स्वामी स्तवन बोलायचं आहे आणि नंतर गुरुचरित्रातील पहिला अध्याय 1 ते 9 अध्याय तुम्हाला पठण करायला सुरुवात करायची आहे. पठण करत असताना इकडे तिकडे लक्ष जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आपण ज्यावेळेस पारायणाला बसणार आहोत त्यावेळेस आपल्याजवळ आपण आसनावरती बसायचं आहे. आपल्या शेजारी एक आसन ठेवायचं आहे महाराजांसाठी. आपण ज्यावेळेस आसनस्थ होतो त्यावेळेस महाराजांना देखील आसनस्थ व्हा अशी विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे. महाराजांच्या आसनाभोवती तुम्ही फुलांची रांगोळी काढू शकता. एक पाण्याने भरलेलं तांब्या देखील तुम्ही तिथे ठेवायचं आहे महाराजांसाठी. आणि स्वतःसाठी देखील एखादी बॉटल ठेवून द्यायची आहे, कारण कधी खोकल्याची उबाळ येते, काही ना काहीतरी संकट करत, निगेटिव्हिटी बाधा असेल तर काही ना काहीतरी संकट येतात आपल्या पारायणाच्या वेळेमध्ये आणि आपल्याला त्याचा त्रास देखील होतो. तर तो त्रास काय असतो आणि तो त्रास होत असेल तर काय करायचं या संबंधीचा व्हिडिओ उद्या येईल, कारण उद्या पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशीच असं नाही होत की कोणाला त्रास होतो, नंतर जाणवतो. सगळ्यांनाच होतो असं नाहीये. ज्याच्या घरामध्ये जास्त निगेटिव्हिटी बाधा असेल त्यांना थोडासा त्रास होतो, पण महाराज काही देखील होऊ देत नाही. तेवढं लक्षात घ्यायचं, महाराजांवरती विश्वास ठेवायचा आणि तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशीचे 1 ते 9 अध्याय वाचून झाल्यानंतर महाराजांना मुजरा करायचा आहे, महाराजांना नैवेद्य ठेवायचा आहे आणि तुम्हाला आरती करून घ्यायची आहे. जोपर्यंत तुमचं पारायण सुरू आहे तोपर्यंत तुपाचा दिवा तेवत राहिला पाहिजे. 7 दिवस कंटिन्यू नाही शक्य तुम्हाला होत तरी देखील तुम्ही जोपर्यंत पारायण तुमचं सुरू आहे, म्हणजे अध्याय सुरू आहे, वाचन पठण सुरू आहे, तोपर्यंत तुपाचा नाही तुम्हाला शक्य तर तेलाचा देखील लावू शकता. तेलाचा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. त्याच पद्धतीने धूप, दीप, अगरबत्ती देखील लावायची आहे. आपल्या जवळपास जास्तीचा तेल, अगरबत्ती, धूप एक्स्ट्रा घेऊन ठेवायचं आहे आणि पारायण काळामध्ये जसं लागेल तसं ते प्रज्वलित करत राहायचं आहे. पण दिवा विझणार नाही याची अतिशय दक्षता घ्यायची आहे, एवढी एक काळजी घ्यायची आहे. विजत तर नाही, पण कधी कधी असं होतं, तर आवर्जून ही एक काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. तुम्हाला समजलं असेल तरी देखील अजून काही शंका असतील जेवणाच्या नियमांबाबत, जेवण काय काय करायचं, कोण काय खायचं काय नाही खायचं, एक धान्य म्हणजे काय, द्विदल धान्य म्हणजे काय, या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलमध्ये अपलोड आहे. नक्कीच तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्ही पाहिला नसेल तर तो देखील व्हिडिओ जाऊन पाहू शकता. आपल्या चॅनलला व्हिजिट करा, तुम्हाला सगळे व्हिडिओज गुरुचरित्र पारायणाबद्दल मिळून जातील. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.